brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या अंबरनाथ उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदाशिव पाटील विजयी झालेत. त्यांनी भाजपच्या प्रदीप पाटील यांचा पराभव केलाय. विशेष म्हणजे शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष झालाय. या निकालामुळे अंबरनाथच्या राजकारणात नवं वळण आलं असून आगामी काळातील राजकीय संघर्षाचे संकेत मिळालेत. या निवडणुकीसाठी अंबरनाथ विकास आघाडीने आपल्या सर्व नगरसेवकांसाठी व्हीप जारी केला होता. जो नगरसेवक या आदेशाचे उल्लंघन करेल त्याच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचा थेट इशारा देण्यात आला होता. अशा तणावाच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत सर्वांच्या नजरा प्रामुख्याने अजित पवार गटाच्या 4 नगरसेवकांकडे लागल्या होत्या. या नगरसेवकांनी शेवटच्या क्षणी भाजपची साथ सोडत शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. भाजप आणि शिवसेनेच्या या अंतर्गत वादात राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला असून अवघे 4 नगरसेवक असूनही त्यांनी उपनगराध्यक्षपद मिळवलंय. अंबरनाथ नगर परिषदेच्या एकूण 60 जागांपैकी मागील निवडणुकीत काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आले होते. मात्र भाजपने एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी काँग्रेससोबत युती केली होती. या युतीनंतर काँग्रेसने आपल्या 12 नगरसेवकांना निलंबित केलं होतं, ज्यांनी तातडीने भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपचे स्वतःचे 14 आणि काँग्रेसमधून आलेले 12 असे मिळून एकूण 26 सदस्य झाले होते. त्यात एका अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा मिळाल्याने भाजपचे संख्याबळ 27 पर्यंत पोहोचले. दुसरीकडे शिवसेनेकडेही 27 नगरसेवक होते. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार होती. अखेर राष्ट्रवादीने भाजपची साथ सोडत शिवसेनेला पाठिंबा दिला आणि पूर्ण चित्रच पालटलं. या प्रतिष्ठेच्या लढाईत शिवसेनेने बाजी मारली आणि सदाशिव पाटील उपनगराध्यक्ष झाले. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस जे 12 सदस्य होते, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असा त्यांचा 32 लोकांचा जो आहे तो गट नोंद अगोदर झाली होती. आता तुम्ही त्या काँग्रेसचे जे 12 लोक होते, त्या काँग्रेसच्या 12 लोकांना तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेतला, तर तुमच्या गटामध्ये जे आहे हे भारतीय इंडियन नॅशनल काँग्रेस असं नसायलाच पाहिजे. त्या जागी जे आहे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असं राहायला पाहिजे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील जे आहे 4 सदस्य त्यांनी देखील विड्रॉ त्याच्यातून केला. तर तुम्हाला एक सभा घेऊन तो जो गट आहे तो गट मॉडिफाय करावा लागला पाहिजे होता आणि तो नोंद त्याची जी आहे ती त्या ठिकाणी करायला पाहिजे होती. पहिलं स्वतःचेच ज्या तुमच्या पक्षामध्ये जे काँग्रेसचे नगरसेवक आलेत त्याचं करेक्शन तुम्ही केलं नाही, तर तुमचा व्हीप जो आहे हा कशा प्रकारे व्हॅलिड जो आहे हा धरला जाईल, हा देखील हा मोठा प्रश्न आहे. आम्ही जे केलेलं आहे, शिवसेनेने जे केलेलं आहे हे पूर्णपणे व्हॅलिड, लेजिटिमेट जे आहे हे मान्यता प्राप्त या ठिकाणी झालेलं आहे सगळ्या गोष्टी. आणि आज शिवसेनेच्या बहुमताने आज सदामामा पाटील आज उपनगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आलेले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांना धक्का दिलाय का या निमित्तानं? बघा, मला कोणाला धक्का द्यायचा नाही. या ठिकाणी जेव्हा निवडणुका झाल्या, नगराध्यक्ष निवडून आले, तेव्हा नॅचरल अलायन्स म्हणून बीजेपी आणि शिवसेना यांनी एकत्रित जे आहे ते सत्ता स्थापन या ठिकाणी करायला पाहिजे होती. शिवसेना सिंगल लार्जेस्ट पार्टी अंबरनाथमध्ये, ज्याचे सदस्य संख्या जे आहे 27 अधिक 1 28 असून सुद्धा शिवसेनेला लांब ठेवण्याचं काम आणि काँग्रेसला सोबत घेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या याकडच्या स्थानिक नेत्यांकडून झालं. त्याच्यावरती जे आहे हे पूर्ण गदारोळ जो आहे हा पूर्ण देशामध्ये झाला. आम्हाला सांगितलं होतं की बाबा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे जे आहे सत्ता स्थापन करतील. माझं बोलणं जे आहे मला स्वतः समोरून जे आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी फोन केला होता. बाकी सगळ्या बीजेपीच्या नेत्यांनी सांगितलं होतं की शिवसेनेबरोबरच जे आहे या ठिकाणी सत्ता स्थापन करायची आहे. पण असं काय झालं की जिथे शिवसेना जी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे तिला बाजूला ठेवलं, काँग्रेसला बरोबर घेतलं आणि सत्ता स्थापन करण्याचं गणित जे आहे ते या ठिकाणी झालं. सदामामांना देखील जे आहे महायुतीमध्ये काँग्रेसला घेतल्याचा जो आहे हा राग आहे, म्हणून सदामामांनी जे आहे शिवसेनेबरोबर येण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. म्हणून महायुतीमध्ये जे आहे आज सत्ता या नगरपालिकेमध्ये बसलेली आहे. हमारे पास मेजोरिटी का आंकड़ा 32 आने के बावजूद हमने बीजेपी को बोला कि हम महायुति में यहाँ पर सत्ता स्थापन करना चाहिए. हमारी बातचीत भी हुई, लेकिन पता नहीं उनको ऐसा नहीं लगा कि महायुति में आना चाहिए करके. लेकिन इसके बाद भी अगर महायुति में आना चाहेंगे तो हम खुले दिल से
उनका स्वागत जो है इस अंबरनाथ नगर पालिका में करेंगे। त्या ठिकाणी आमच्या 4 नगरसेवक बाहेर पडल्यामुळे त्यांचा मोठा नुकसान झालेलं आहे। बघा ना, नगराध्यक्ष त्यांची निवडून गेलेली आनंद आहे आम्हाला, पण बाकी जे सगळ्या सभापती समिती आहेत त्या मोठ्या प्रमाणात या महायुतीमध्ये आम्हाला मिळाले आहेत, त्यामुळे थोडासा त्यांचं मन दुखलेलं असेल। मिथिलेश गुप्ता सोबत मुंबई तक, ब्युरो रिपोर्ट, अंबरनाथ।